अध्यक्ष बरोबर आहे. या बाबतीमध्ये मी आपल्याला 2 गोष्टींचा माझा अनुभव सांगणार आहोत. एक भगवत कृपेमुळे मला जो अनुभव आला, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स माझा आणि दुसरं शिक्षणाचं महत्व. या 2 गोष्टीवर मी आज बोलणार आहोत. कारण की जर माझा 18 तारखेला मुसलमानांचे पेपर संपलेले आहे. मार्गामध्ये येऊन मला जवळजवळ 28 वर्ष झाले. पण ऍक्च्युली मी मार्गामध्ये जुळलो ते आजपासून 8 वर्ष आधी. आता 28 वर्षाआधी मार्गात आलो, तुम्ही 8 वर्ष आहे सतत जुळलो. 28 वर्षाआधी ते लहान होतो, जसं आता लहान लहान मुलं इथे आले तसं मी पण लहान होतो. आता लहानपणी मार्गात आला तर मार्गाची रूपरेषा लहानपणापासून माहिती आहे. पण जो कोणी मार्गात येतो तो कोणत्या ना कोणत्या कारणाने येतो, काही ना काही कारण असते. माझे वडीलही मार्गात आले होते. वडिलांना कसं तर बघितलं गेला तर काही शौक होता, दारू काही चर्चा गोवाटी काही शौक होता त्यांना. ते रोजगाराच्या बाबतीमुळे मार्गामध्ये आलं. आता त्यावेळी मी भरपूर लहान आहे. मी मार्गात आल्यानंतर जवळजवळ आजपासून 8 वर्ष आधी मी माझं सीएचं शिक्षण करत होतो आणि माझा सीएचा शेवटचा पेपर होता. दुसऱ्या दिवशी पेपर होता 7 नोव्हेंबर 2017. माझा सीएचा शेवटचा पेपर होता आणि पुष्कळ शेवटचा पेपर आहे आणि फी बनून गेलो. आदल्या दिवशी बाबांचा फोन आला. मी लायब्ररीमध्ये आरएसएसची लायब्ररीने तिथे लायब्ररीवर अभ्यास करत होतो. आता बघितलं गेलं तर सीएचं शिक्षण असं आहे की 12 घंटे 15 घंटे आपल्याला अभ्यास करावा लागतो. अभ्यास करून म्हणून आता दिवशी बाबांचा फोन आला की बेटा पाहुणे येत आहे, तू येते जा म्हणून. तेव्हापासून आता उद्याचा शेवटचा पेपर आहे. तर मी रात्री 9 वाजता जसं मी नेहमीप्रमाणे आपला अभ्यास करून येतो. 9 वाजता मी घरी गेलो. घरी गेल्यानंतर बघतो तर बाबा गेलो. बाबाचा बेसिकली ड्रायव्हिंग जाऊन आई विचारलं बाबा आलं तर आईवर आली की त्यांची घरी गेलो, जेवण केलं. जेवण केल्यानंतर मी 12 वाजता जवळजवळ झोपलो आणि शेवटचा पेपर होता. तर मी आता शेवटचा पेपर आहे पूर्ण आपला मेहनत आपण पूर्ण करावं. तर मी रात्री 3 वाजता बसून पुन्हा मी अभ्यास करायला सुरुवात केली. बाबा माझ्या बाजूला झोपले होते. 3 वाजता मी उठलो. बाबांच्या बाजूला मी अभ्यास करत होतो. जवळजवळ 7 वाजले. बाबा उठले. बाबांनी आंघोळ वगैरे केली, पूजापाठ वगैरे केली. मी आपल्या अभ्यासामध्ये इतकं गुंग होतो की मला बाबासोबत बोलायला वेळ नव्हता. कारण शेवटला पेपर होता. 9 वाजता पेपर होता. 9 वाजताच्या दरम्यान बाबा म्हणजे 8:30ला बाबा निघाले ऑफिसला. आणि आता असं मला ऑफिस मध्ये फोन आला की बाबाची नोकरी करायची आहे, तुम्ही ऑफिसमध्ये या. जो आईचं काही विमा नाही करत मुलाला वगैरे काही जॉब नव्हता आणि आम्ही विमा नाही पेटी ना शुगर काही नाही. असं कसं मला की सर्व काही व्यवस्थित होतं आणि तब्येत पेशंट खराब झाली. तर मी त्यांना फोर्स केला शिवाय पेपरचं टेन्शन पेपर होतं आणि हा इंजुरी आले की अचानक कसं काय. तर मग मला फोन केला तर मी त्यांना फोर्स केला की तुम्हाला सांगायचं झालं नाही ऍक्च्युअली. तर त्याची मला सांगितलं की गावाच्या फारीला घ्यावं लागेल. गावाचा नवीन गाव होतं, आशिमला मी जात होते. तर पोवाडीला माझे जे नाश्ता करायला थांबले. तिथे नाश्ता केला आणि अचानक अटॅक झाला. सकाळची वेळ होती त्यामुळे हॉस्पिटल वगैरे सर्व बंद होते. तर त्यांना म्हणजे जो फक्त मिळाला नाही आणि बाबा सर्वेश्वर झाला. आता शेवटचा पेपर म्हणलं तर माझ्यासाठी संशय होता की पेपर दिला आणि मी ऐकलं होतं मला कधी नाही ना खाऊ सिंगल साईड राहून. आता त्यानंतर मग कसं करायचं की बाबा परमेश्वर निधन झालंय आणि मी तर शिक्षण करत होतो. मला कामाचा पण अनुभव होता. सीएकडे जे मी काम केलं पण मग तेवढं त्याच्या वेळेत पण नाही. तर मग मी त्याच्याकडे सीएचं शिक्षण केलं होतं. जी मॅडम होती ती आपण माझ्याकडे तिने मला एकदा कंपनीमध्ये जॉब लावून दिला होता. कंपनीमध्ये जॉब लावून नवीन नवीन कंपनी होती आणि बाबा माझं नाव तेव्हा आधी मला आवश्यकता होती तेवढं पैशांची. पेपर तर मी देऊ शकलो नाही. मला सर्वात पहिले घर सांभाळणं आवश्यक होतं. तर घर सांभाळलं मी 1-2 महिने झाले. ज्या कंपनीमध्ये मी लागलो तिथे काही मला बघायला मिळाला नाही. दुसऱ्या कंपनीमध्ये लागलो तिथे तर तसा प्रॉब्लेम. मग शेवटी त्रासून गेलो. जवळजवळ 7-8 महिने झाले आणि माझं पहिले पासून होतं की जेव्हा काम करायचं ते स्वतःसाठी करायचं, मला नोकरी करायची नाही. मग आता कसं करायचं आईची पण सोचलो. आईने जेव्हा सांगितलं की बेटा ते काम कर, तू रोजी करत जा. रामपुरीचे आमचे मार्गदर्शन. रामपुरीचे काय केलं म्हणजे रामगिरी काय जी जाऊन सध्या झाली तुमची मला नोकरी करायची नाही आहे, माझ्याकडे 2 ऑप्शन आहे. एक तर मी स्टेशनरीचा व्यवसाय करू, त्याला माझ्या एका रिलेव्हरी. दुसरा की यार तू कोचिंग क्लास कर, एवढं शिक्षण केलेलं आहे सीएचं तर तू कोचिंग क्लास येऊ का.
तर गुरुजींनी मला शब्द दिला की बेटा तुझे जेव्हा शिक्षण झालाय तो कोचिंग क्लास सुरू कर, तू स्टेशनरीच्या सरकारमध्ये ठरवू शकतो. ते बोलतात ठीक आहे. ब्रेझिल भरपूर विषय लावलेले फिरणं, कुठे नोकरी घेणारा. ठीक आहे. तर एका ठिकाणी मला कळाला की कमर्शियल टीचरची आवश्यकता आहे. एअरफोर्स मी तिथे गेलो. तिथे 62 मुलांनी होते कारण त्या कॉमर्सचे क्लासेस सुरू केले. आता 2 मुलांसाठी मला आंदोलन करू ब्रेक म्हणजे एवढ्या गुरुजी फक्त 2 मुलांनी मला पेट्रोलचा खर्च सुद्धा नाही निघाला. कारण त्याच्यात त्याच्या गुरुजीचा एक स्वभाव तुम्हाला एक चिठ्ठी द्यायच्या तो एक चिठ्ठी घे आणि तिथे जाऊन होणार जाऊ तू आपला प्रश्न सोडव. ठीक आहे. तुम्ही विश्वास नाही करा, गुरुजी मला अशी चिठ्ठी दिली, मी हवर अटेंड केला, बैठक अटेंड केली, मी ते बाबूशेवरासमोर शब्द केला. तसे हळूहळू मुलं वाढते. पहिले 200 4 झाले, 405 झाले, 5 6 12 15 असे सर्व मुलं वाढत होती. आज जवळजवळ 8 वर्ष झालं माझं फ्रेंड्स कडून माझे क्लासेस सुरू आहे व्यवस्थित तरी गेली. आणि आजपासून 3 वर्षांनी माझी इच्छा होती की मी एक ब्रांच घरापेठ ओपन करावं. आता घरापेठला ओपन करावं, घरापेठ म्हणजे खूप महाग एरिया आहे. आणि शब्द ठेवला परमेश्वरासमोर की मला धर्मपेठला आता एक क्लासेस ओपन करायचा आहे. म्हणजे विश्वास नाही करा, 3 एप्रिलला 3 वर्ष आधी गावाच्या जयंतीच्या दिवशी आणि दरवर्षी ही डेट झाली आहे. 3 एप्रिल म्हणजे 3 येतील. 3 एप्रिलला मी माझ्या नवीन क्लासेस 12 सुरू करतो. दिवसभर रंगत राहणार आणि सायंकाळला क्लासेस सुरू होतात. तर आता सर्व प्रश्न हा मध्ये अनुभव करा. मी एक गोष्ट प्रतिक्रिया आहे की माझ्यामध्ये लोक येतात. ठीक आहे. बालमुलं लहान मुलं राहतात पण त्यांना मार्गाची रूपरेषा माहीत पडत नाही. म्हणजे तुम्ही म्हणा किंवा नको म्हणा. ठीक आहे. जोपर्यंत आपल्याला अनुभव, मी मला 28 वर्ष झालंय पण जेव्हा माझ्यावर घेतली तेव्हा मला लक्षात आलं या चर्चा बैठकीत जाण्याचा काय फरक पडतो, गव्हर्नमेंट अटॅक करण्याचा काय फरक पडतो. आता मुलं स्किडनी मला घेतली आहे पण जसं मला जमेल तसं मी करावं. आई तर माझी नेहमी करते. तर मार्गाशी जोडण्याचा, मार्गासोबत जोडण्याचा मला भरपूर अनुभव आला. भरपूर लोक मला मिळाले, सर्व सेवक सेनेकी मला मिळाले, सर्व काही व्यवस्थित झालं. आता आपला प्रॉब्लेम हे दाखवतो की आपले जे मुलं आहेत जे कुठे ना कुठे अनेकाशी जोडलेले असतात. अनेकाशी जोडलेले असतात तर अनेकांना दारू आणि सत्ता जोवासाठी चालत आपल्याला ही गोष्ट नाही. बरोबर. आपण एक जे मुलं आहे सेवकाचे इथे कुठे नाही मी एका बायपासून नाही विश्वास नाही. मार्गाने मुलांनी स्वतः दारू केलेली नाही आणि असे पूर्ण जे 20-25 वर्षापासून मार्गामध्ये आहेत. तर सेवकांच्या मुलांसोबत संपर्कात राहावं, चर्चा बैठक अटेंड करावी, भवन अटेंड करावं, त्यांना अनुभवातून काही ना काही शिकायला मिळते. जसं मला शिकायला मिळालं. आता मला शिक्षण आपण फार ठीक आहे की म्हणजे मी आपला अनुभव सांगितला. आता दुसरं शिक्षणाचं भावना म्हणजे की माझं सीएचं शिक्षण तर आहे. सीएचं शिक्षण करता मी बाकीच्या माझ्या डिग्री माझ्या कंप्लीट केला. सीएचं शिक्षण करण्यासाठी तुम्हाला पूर्ण होण्यापासून तुम्हाला वेळ द्यावा. 12 घंटे तुम्हाला शिक्षणासाठी पुन्हा डेडिकेटेड राहणार, माझ्याकडे पॉसिबल नाही. ठीक आहे. तर माझं सीएचं शिक्षण राहिलं तर मी का माझ्या राहिलं आज तुमच्या समोर इथे मी बोलत आहो ते परमेश्वराच्या प्रोटोन मिळते. बरोबर. तर सीएचं शिक्षण माझं झालं नाही पण आज माझ्याकडे माझा जो टीम माझी मंडळी आहे त्याच्यामध्ये भरपूर माझ्याकडे सीए आहे, सीएस आहे, लॉयर आहे, MBA केलेल्या IIM दोन पासआउट टीचर्स आहे जे माझ्याकडे शिकवतात. तर शिक्षणाचं महत्व हे काय असतं हे मला समजायचं. मार्गदर्शकांनी मला योग्य मार्गदर्शन केलं आणि त्यांनी जे सांगितलं मला त्या गोष्टी मी समोर काढलेलो. मला मार्गाचा अनुभव आला, त्यानंतर मला शिक्षणाचा अनुभव आला. भरपूर मुलं असे असतात आता जसं 10वीची एक्झाम झाली की त्यांना 10वी नंतर काय करायचं माहितच नाहीये. जसं मला नको माहिती 10वी नंतर काय करायचं. मी काय सांगतो माझा मित्र काय करायचं जे बघ ठीक आहे. यासाठी नाही का मी ऍक्च्युली मी इथं प्रमोशनसाठी नाही आलेलो, एक गोष्ट क्लिअर करून देतो. माझी मनापासून एक इच्छा आहे की माझं जे शिक्षण थांबलं पैशाचा अभावामुळे ती गोष्ट पाकिस्तानसोबत नाही व्हावं. जेवढं माझ्याकडून खेळायला तेवढा मी माझा डेफिनेटली. आता 10वी नंतर मुलांना काय असं माहित आहे, 12वी नंतर मुलांना काय करायचं माहित नाही, संगत वाईट आहे. तुम्ही एक गोष्ट लक्षात घेऊन प्रतिपद की जर एक व्यक्ती जर शिकला ना तर तो पुन्हा समाजाला शिकलो. तुम्ही कधी पण ही गोष्ट दिसून बघितली की ऑथर आहे
त्याचा मुलगा गावाला निघाला कधी कधी ते कधी कोणी सीए आहे त्याचा मुलगा आता आपण टाईपा करत आहे कधी नाही. घरातून एक जण शिकणं आवश्यक आहे. शिक्षण म्हणजे फक्त ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री घेणार नाही. मी गोष्ट प्रोफेशनल डिग्रीची. ठीक आहे, डॉक्टर आहे, सीए आहे, इंजिनियर आहे, भरपूर वेगवेगळ्या फील्ड आहे. आता मुलांना माहितच नाही की त्यांना करायचं काय. नवीन झालं माझा मित्र काय करायला सर्वतीमचा मार्गाची समोर मारतो. पण ऍक्च्युली आपल्याला काय करायला पाहिजे यासाठी माझी मनापासून इच्छा आहे की आपल्या कोरोनामध्ये ते सेमिनार ठेवावं असं उद्या मला समजणार आहे. शैक्षणिक सेक्टरमध्ये दाखवता मुलासाठी पण माझी मनापासून इच्छा आहे की माझ्या मुलांना जेवढा माझा अनुभवातून सांगू शकतो तेवढा मी सांगू की जेव्हा तापल्यात काय करू शकतो. हा एक माझा मनापासून इच्छा आहे. सर त्यामुळे मला अनुभव पण चांगला आहे. दुसरी गोष्ट मागच्या वर्षीचा मी एक अनुभव सांगतो की क्लासेस सुरू झाले तर असं नाही की सर्व व्यवस्थित आहे. भरपूर चांगला अनुभव आहे मागच्या वर्षी माझ्या क्लासमधून मला बाहेर दिला भरपूर सारी गोष्टी होती. मी एक शॉर्टकट मध्ये सांगू. माझा एक मित्र आहे तो सरदार पंजाबी आहे वेल रिच. तर त्याला मी सांगितलं की यार एक बिझनेस आहे तब्बे कोचिंग क्लास आहे तो तू एकदा जमते. त्यावेळी मला माहित होतं की जर त्यांनी ह्या बिझनेस मध्ये पैसे नाही टाकले तर मला माझ्या बिझनेस करून काढून घे. तुम्ही हिशोब नाही करा की ज्या लोकांनी माझ्यासाठी त्याच्यासाठी माझ्या स्वतंत्र रचना होता की याला काढून टाकले क्लास मधून आज तेच लोक बाहेर निघाल त्याचे मिळेल. रात्र का कधी झोपलो नाही की यार माझ्यासोबत काय होईल कसं होईल. माझ्यासोबत माझा मित्र उरला आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर पंजाबी कम्युनिटी बघितली तुम्ही तर ते चहापेक्षा जास्त तर दारू केल्यावर बरोबर. तो मुलगा असा आहे तो पण पंजाबी आहे पगडी घालण्यावाला. सर्वांना दारू पडलं तो दारूचा एक गोल सुद्धा कधी ना नॉनव्हेज का ना दारू किंवा. तर मला संगत अशा लोकांची मिळाली माझ्यातल्या लोकांची जर मिळाली नाही सेवकांची जर मिळाली आहे तर अशा लोकांची मी संगत केली की जे मला वाईट गोष्टीकडे नाही. तर मुलांना माझा हेच ते गोष्ट आहे की बाबा आपण संगत कोणासमोर करत आहोत ते गोष्ट महत्वाची आहे. या हा मला वाईट गोष्टीकडे नेत आहे का, मला ह्या गोष्टी करायला पाहिजे का, माझी परिस्थिती काय आहे, मला काय करायला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी हाच वेळ आहे 10वी-12वीचा वर्ष ज्याच्यामध्ये आपण एज्युकेशनला डायरेक्शन आपण देऊ शकतो. तर एक मनापासून इच्छा आहे माझी की मार्गातल्या मुलांबद्दल की एक प्रॉपर एक सेमिनार घ्यावं. आता जस्ट एक्झाम संपलेली आहे तर मी अध्यक्ष टाकायला आणि त्यांच्याकडे विनंती करतो की मला याची परमिशन द्यावी जसं ठरवेल तसं. कारण की हा एकदम परफेक्ट टाइम आहे. मुलाचे एक वर्ष संपले आणि आता सुद्धा सुरू झाला आहे आणि हीच वेळ आहे की त्याच्यावर त्यांना प्रॉपर डायरेक्शन मिळेल. तर हा असा थोडासा वेळेच्या अभावामुळे मी माझे 2 शब्द इथे संपत होतो. एवढे बोलून सर्वांना नमस्कार करतो. धन्यवाद.